हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मधील नागरिक शास्त्रामधील स्वाध्याय अभ्यास. तो म्हणजे आपला चॅप्टरचं नाव आहे मूलभूत हक्क भाग 1. चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आपला प्रश्न पहिला आहे, मूलभूत हक्क म्हणजे काय? तर इथे तुम्हाला मूलभूत हक्क म्हणजे काय ते दिलेले आहे. ठीक आहे, इथे आपण बघून डायरेक्टली लिहू शकतात. पुढील प्रश्न आहे, आपला प्रश्न 2 आहे, विविध क्षेत्रात गर्वास्पद कामगिरी करणाऱ्या माणसांना शासनामार्फत कोणकोणती पदके किंवा पदव्या दिल्या जातात? तर त्याचे उत्तर आहे पदके. तर संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र आणि शौर्य चक्र ही पदके दिली जातात. तर पदव्या कोणकोणत्या आहेत? पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारतरत्न या पदव्या दिल्या जातात. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न तिसरा आहे, 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे? पण त्या अगोदर आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर त्याचे उत्तर आहे, हे 3 पॉइंटमध्ये आपल्याला उत्तर दिले आहे. हे उत्तर आपण लिहू शकता. तोपर्यंत आपण पुढील क्वेश्चन बघूयात. प्रश्न 4 आहे, संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत? तर त्याचे उत्तर आपल्या इथे दिलेले आहे. येथून आपण लिहू शकतात. पुढील प्रश्न बघूयात आपण. 2. स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपट्टी तयार करा. जसे की इथे चित्रपट्टी आपल्याला तयार करून दिली आहे. ठीक आहे, आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुढील प्रश्न बघूयात आपण. जसे चित्रपट्टी आपण इथे पण दिले आहे. ठीक आहे, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे, संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्य दुरुस्ती करून पुन्हा लिहा. तर तुम्हाला हे वाक्य दिलेले आहे. त्यातील पहिलं वाक्य आहे, कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मताच प्राप्त होत नाहीत. तर प्रत्येक व्यक्तीला हक्क हे जन्मताच प्राप्त होतात. तर दुसरं आहे, सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर करून ठेवू शकतं. तर हे चुकीचं आहे. खरं वाक्य काय आहे, म्हणजे वाक्य दुरुस्त केल्यानंतर कसं होईल? सरकारी नोकरी देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर स्वातंत्र्याचा हक्क जो आहे, इथे तुम्हाला बाकीचे हे पॉइंट आहे ते लिहायचे आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला पॉइंट दिले, हे बघून आपण लिहू शकता. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.